तर कसं आहे पब्लिक, तुम्हाला माहिती आहे मी गाई दूध हाताने काढतो सकाळी पण आणि संध्याकाळी पण. आपल्याकडे दूध काढायचं मशीन पण आहे बरं का, पण आपण त्यात जास्त वापर करत नाही. आणि ते एका ठिकाणी ठेवलेलं होतं त्याच्यामुळे त्याच्यावर लई धूळ झाली. म्हणलं आज धुवून काढ, पण मम्मी म्हणे त्याला काही आज धुवू नको म्हणे, जेव्हा तुला वापरायचं तेव्हाच धुई म्हणे. मग नंतर ते जिथं होतं तिथंच ठेवून दिलं. म्हणलं त्याला नंतरच धुवा. आणि आज होता बुधवारी आमच्या गावाचा बाजार असतो. बाजारमधून आणले होते कच्चे आंबे कशासाठी, ते लोणचं बनवण्यासाठी. कारण आपल्या घरच्या आंब्याला काही आंबे आलेले नव्हते, थोडे आलेले होते पण ते पण वाऱ्यान पडून गेले, काही पिकले होते. त्याच्यामुळे ते विकत आणावं लागले. याला आडकिता म्हणते, म्हणजे ते आंबे कापण्यासाठी राहतं. तुम्हाला दाखवतं का आपण कशी कापते म्हणून. त्याच्या खाली आंबा ठेवला का वरतून त्याला एकदम असं प्रेस केलं, मग आंब्याचे 2 पार्ट होतात आणि त्याचे छोटे छोटे तुकडे काढतात. मी काही आंबा कापला नव्हता कारण ते आंबे धुतले नव्हते. मग मम्मीने ते आंबे धुवून घेतले. मग तुम्हाला दाखवतो आंब्याचे कसे छोटे छोटे तुकडे करतात. मम्मी आंब्याचे छोटे छोटे कसे तुकडे करते ते तुम्ही बघा. आणि आपण जसे सुपारीचे छोटे छोटे तुकडे करतो का तसंच काम आहे बघा या आंब्याचं. मम्मी कापत होती आंबे. मम्मी सांगितलं होतं मोटर चालू करायचं. म्हणलं चला आता आपण मोटर चालू करू. पण तिथे गेलो विहिरीत काहीतरी पडलेलं होतं. म्हणलं विहिरीमध्ये पायऱ्या पण बनवलेल्या आहे आणि जिथपर्यंत बनवलेलं आहे तिथपर्यंत जाऊन बघू. म्हणलं विहिरीमध्ये खाली कसं वाटतं आणि विहिरीमध्ये काय पडलेलं आहे ते बघू. खाली गेलो तितकं मस्त थंड वाटत होतं आणि जे साईडनं पाणी पडत होतं त्याचाच आवाज येत होता, बाकी कशाचाच आवाज येत नव्हता. एकदम शांत वाटत होतं. मध्ये विहिरीमध्ये फक्त गुडघे एवढंच पाणी होतं, कारण पूर्ण पाणी निघवतं सोडून दिलं ते पाणी खराब झालं म्हणून. त्याच्यामुळे मी पण खाली गेलो, मला काही भीती वाटत नव्हती. मग नंतर वरती आलो, मोटर चालू करून टाक्या वगैरे भरून घेतल्या, बैलांना पण पाणी पाजून घेतलं, त्यांना गिन्नीवत वगैरे टाकून दिलं. म्हणलं आता चाला घरी. आणि मला चप्पल सापडत नव्हती, मी मम्मीचेच बुट घालून आलो. माझ्या लक्षात राहतच नाही मी कुठे चप्पल काढलेली आहेत. मम्मीचे बुट घालून आलो. आता मम्मीची बुट येतं सोडून देणार, माझी चप्पल घेऊन जाणार. आणि मग नंतर मम्मी काही मला बोलणारी हो का बुट कुठे गेले म्हणून, कारण आमचं कुत्रा आहे त्याचं नाव शेरू आहे आणि तो आहे ना चपला बुट घेतो आणि असं जवळपास नेऊन ठेवून देतो. मम्मीला वाटतं त्यानेच नेले बुट. तर मग मला अजून भरपूर काम आहे, मी तेवढं काम आवरून घेतो आणि निवांत बसतो. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटला पाहिल्याचे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घ्या तेवढं.